पुणे हॉस्पिटलच्या पुलावरून शाळकरी मुलगा नदीत पडलाय। संध्याकाळच्या सुमाराला सदाशिव पेठेजवळची ही घटना आहे। 12 वर्षाच्या या शाळकरी मुलाचा अग्निशमन दलाकडून सध्या तपास सुरू आहे। संध्याकाळच्या सुमारास पुणे हॉस्पिटलवरच्या ब्रिजवरनं हा मुलगा या ठिकाणी पडलाय। तो कसा पडला, नेमकं कारण काय ठरलं, या ठिकाणी काही खेळ सुरू होते का की काही इतर प्रकार घडलेला आहे, या संदर्भात अद्याप तपशील हाती मिळू शकलेला नाहीये। मात्र सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू आहे आणि याच ठिकाणावरून आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला। आपण बघूया। खडकवासल्यातून मुठा नदी पात्रात मोठ्या स्वरूपात विसर्ग सुरू झालेला आहे आणि आपण पाहतोय नदी पात्रानं कसं रूप धारण केलं। यातच एक दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर येते। या नदी पात्रात पुणे हॉस्पिटलच्या ब्रिजवरून एक शाळकरी मुलगा पडलाय पाण्यात आणि त्याचं शोधकार्य जे आहे ते या ठिकाणी अग्निशमनचे जे जवान आहेत त्यांच्याकडून सुरू असल्याचं आपण पाहतोय। साधारणपणे शाळेतला हा मुलगा या नदीत पडल्यानंतर कुठपर्यंत वाहून आला असावा याचाही अंदाज येत नाही। शोधकार्य या ठिकाणी जवानांकडून सध्या सुरू आहे। ही घटना जेव्हा नेमकी घडली तेव्हा जो प्रत्यक्षदर्शी तरुण त्या ठिकाणी होता त्याच्याकडून आपण ही सगळी घटना जाणून घेणार आहोत। मला सांगा काय नेमकं तुम्ही पाहिलं? मी शूटिंगचं काम होऊन मी घरी चाललो होतो आणि एक 5 मिनिटं पुणे हॉस्पिटलच्या ब्रिजला थांबलो आणि एक डिगायच्या ह्याच्यातच तो बसायला गेला उलटा साईडला आणि तो डायरेक्ट मागं पलटी झाला। शाळेतला गणवेश होता त्या मुलानं घातलेला? गणेश होता, एक 7वी ते 8वीचा साधारणतः तो असेल आणि तो बसायच्या नादात तो गेला। मी तेवढं बघितलं आणि एक 30 सेकंदात तो भर ह्या नदीत एवढ्या वाहत्या नदीत 30 सेकंदात खूप लकडी ब्रिजच्या बी पुढे गेला। तुम्ही पोलिसांना तात्काळ सांगितलं आणि मग? यस लगेच पोलिसांना सांगितलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मी ह्या गाडीच्या आवाजा दिशेने मी इकडे आलो सगळ्यांना कळवत गोष्टी। आपण बघतोय साधारणपणे 7वी 8वीतला मुलगा असावा असा अंदाज आहे आणि त्याचं शोधकार्य जे आहे ते या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं बघायला मिळते। याच नदीपात्रात तो वाहून गेलाय। जवळपास 2 ब्रिज पलीकडची घटना। अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आपल्याला हे शोधकार्य सुरू असल्याच्या या सगळ्या प्रक्रियेत सहभागी असल्याचं बघायला मिळते। इतकंच नाही तर उजव्या बाजूला पोलीस देखील या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्याच्या निमित्तानं या ठिकाणी हजर झाल्याचं आपण पाहतो आहोत। खरं म्हणजे यापूर्वी 2 असे प्रकार घडलेले आहेत। जे लोक विनाकारण घराबाहेर पडतात त्यांनी अशा पद्धतीनं काळजी घेणं गरजेचं आहे। सातत्यानं प्रशासनाकडून आवाहन केलं जात आहे पण लोक त्याला प्रतिसाद देत नाहीत आणि मग अशा दुर्दैवी घटना ज्या आहेत त्या घडताना बघायला मिळतात। यापूर्वी 2 जणांचा जीव अशाच वाहत्या पाण्यात पुण्यात गेलेला आहे आणि आता ही तिसरी घटना आहे ज्यामध्ये वाहून जाण्यापैकीचा जो प्रकार आहे तो या ठिकाणी घडतोय। शाळकरी मुलगा असल्याची माहिती आहे। अग्निशमन दलाचे जवान अजूनही हे शोधकार्य राबवताना बघायला मिळतात। ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। पुण्याच्या डेक्कन परिसरामधली ही घटना आणि या सगळ्या संदर्भात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली ती आपण बघूया। 5 वाजून 10 मिनिटांनी आमच्या कंट्रोल रूमवरनं आम्हाला फोन आला की भिडे पुलावरनं एक लहान मुलगा वाहत येत आहे, तरी तुम्ही तिथे त्वरित जावा। आम्ही इथं 5:14ला हजर होतो, 5:13ला आम्ही इथं हजर झालो। आम्ही पाणी केली इथं, तर आम्हाला वाहताना तर कोणी दिसलेलं नाही अजूनपर्यंत, पण आम्ही आमच्या तयारीनिशी तयार आहोत। आमचे जवान लाईफ जॅकेट घालून तयार आहे, आमची लाईफ रिंग आहे, आम्ही पूर्ण तयारीनिशी आहोत। जर आम्हाला इथनं वाहताना दिसलं तर आम्ही त्याला जम्प करून इथनं उडी मारून आम्ही त्याला बाहेर काढू।